बाई ग, हो बाई ग या नावाचा एक सिनेमा येतोय 12 जुलैला. खरं तर हा सिनेमा 14 जूनलाच येणार होता, पण बरं झालं नाही आला, कारण का कुणीच गेलं नसतं. का माहिती? कारण 14 जूनला ऑलरेडी अल्ल्याड पल्ल्याड, मुंजा हे सगळे सिनेमागृहात सध्या सुरूच आहेत, बरोबर. त्याच्यामुळे आय थिंक डिरेक्टर्सने आणि मेकर्सने अतिशय उत्तम निर्णय घेतला की याला पोस्टपोन केलं आणि आता हा सिनेमा 12 जुलैला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहामध्ये येणार. बाई ग हा सिनेमाचं सगळ्यात मला आगळीवेगळी गोष्ट काय वाटली माहितीये का, की या सिनेमाचं ना टीजर आधी आलं नाही, मोशन पोस्टर आलं नाही, काही नाही आलं, डायरेक्टली गाणं आलं. म्हणजे असं पहिल्यांदा घडलं असेल कदाचित की डायरेक्टली एक गाणं असतं ना ते डायरेक्ट रिलीज केलं. आणि त्याच्यानंतर मग अजून एक गाणं आलं आणि मग आता त्याचं फायनली टीजर आलेलं आहे. आता बाई ग हा जो सिनेमा आहे याची ओव्हरऑल एक रफली स्टोरी जर का सांगायची झाली तर एक नवरा बायकोची जोडी आहे. नवरा बायकोला प्रचंड कंटाळलेला आहे आणि तो देवाकडे गारणं करतो एके दिवशी असंच मित्रासोबत दारू पीत मस्तपैकी, की बाबा रे असं माझ्याच नशिबात का होतंय. त्यावेळेला देव प्रकट होतो आणि देव त्याला असं सांगतो की बाबा रे मागच्या 5ही जन्मात तू तुझ्या बायकांचा प्रचंड जास्त अनादर केलेला आहेस, तू त्यांची किंमत केलेली नाहीयेस, तू त्यांना मूळतः गृहीत धरलंयस आणि त्याच्याचमुळे तुझ्या त्या वागणुकीमुळे तुला ह्या जन्मात बायकोचं सुख मिळतच नाहीये. त्यामुळे गेल्या 5 जन्मातील बायका आणि त्या बायकांच्या इच्छा तुला शोधून त्या पूर्ण कराव्या लागतील. सो नक्की आता हे सगळं काही जे काही आहे ओव्हरऑल स्टोरी आहे आणि मला असं वाटतं की एवढ्याशा टीजरमध्येच ही स्टोरी आपल्याला कळून गेली आहे आणि तेच नव्हतं व्हायला पाहिजे. आय ऑलवेज हॅव दिस कंप्लेंट, आय डोंट नो वाय. म्हणजे मराठी सिनेमांचे ट्रेलर्स आणि टीजर्स कट करत असते वेळी का त्यांना घाई असते दरवेळेला की बाबा रे अशी अशी स्टोरी आहे, असं असं आहे आणि तुम्ही आता बघा. असं नाही होत. तुम्हाला थोडासा एक तो उत्कंठावर्धक तो मोमेंट निर्माण करायचा असतो की जेणेकरून लोकांनी असा विचार करायला हवा की नक्की बाबा रे या सिनेमामध्ये नक्की काय असणार आहे, कसं असणार आहे. पण एनिवे आय जस्ट फील लाईक की स्टारकास्ट प्रचंड तगडी आहे. त्याच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आपल्याला दिसतोय, त्याच्यासोबत प्रार्थना बेहरी, त्याच्यानंतर दीप्ती देवी, सुकन्या कुलकर्णी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, स्नेहा खान आणि माझा पर्सनल फेवरेट सागर कारंडे. महाराष्ट्राची आसरी जत्रा असेल किंवा चला हवा युद्धामधले जे कलाकार आहेत ना ते माझे खूप फेवरेट आहेत, कारण ते आपल्याला इतक्या वर्षांपासून हसवत आहेत मंडळी. त्याच्यामुळे जर का त्यांना सिनेमांमध्ये संधी मिळते तर आपण सगळ्यांनी नक्कीच या निर्णयाचं कौतुक करायला हवं. आता मंडळी मला ना ओव्हरऑल जे म्युझिक आहे ते तर आवडलंय, म्हणजे गाणी वगैरे ठीकठाक आहेत, आपण ऐकू शकतो. म्हणजे अशी गाणी नाही आहेत की बाबा रे जर रेडिओवरती लागली कुठे कारमध्ये जात असताना ते आपण स्किप कर. सो गाणी वगैरे सगळं छान आहे, उत्तम आहे, सेट्स पण छान दिसत आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू पण आपल्याला उत्तमच दिसतेय. पण असं का होतंय की मराठी सिनेमांचा जर का इतिहास आपण पाहिला ना मंडळी, एखादा सिनेमा जर का गाजला ना तर तिथून पुढे बापरे ती जणू काही लहरच येते. एक्झाम्पल द्यायचं झालं तर टाइमपास नावाचा एक सिनेमा गाजला होता की जिथे छोट्या लहान मुलांची लव्ह स्टोरी आपल्याला दाखवली होती. तो सिनेमा गाजला, त्याच्यानंतर टाइमपास 1 2 3 4 5 मला असं वाटतं ती जी लांबण आहे ती अगदी आतापर्यंत सुरूच आहे आणि तो दगडू आपल्याला सगळ्या सिनेमांमध्ये त्याच भूमिका करताना दिसतोय. एक सिनेमा असा गाजला होता सैराट नावाचा, की गावाकडची स्टोरी होती, रॉ ॲक्टर्स होते, रॉ मेकअप नाही, काही नाही, अतिशय साधं भोळं सादरीकरण. नागराज मंजुळे यांना त्यांचं नक्कीच आपलं श्रेय द्यायला पाहिजे. पण नक्की त्याच्यानंतर काय झालं, सगळ्याच स्टोरीज गावाकडच्या दाखवायला लागले, सगळं तेच दाखवायला लागले. तर मलाच वाटतं की हे जे कॉपी पेस्ट करण्याची जी घाणेरडी सवय आहे ना मराठी सिनेमासृष्टीमध्ये, त्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. आता एक आत्ताचा जो काळ असा सुरू आहे जिथे विमेन सेंट्रिक फिल्म्स खूप चालत आहेत मराठी सिनेमासृष्टीमध्ये. म्हणजे जिम्मापासून खरं तर याची सुरुवात झाली. जिम्मानंतर जिम्मा 2 आला, मग बाई पण भारी देवा आला आणि आता नाचगं घुमा, आणि त्याच्यानंतर आता हा सुद्धा तसाच सिनेमा. मला असं वाटतं की त्याच सगळ्या 8-10 महिला ॲक्टर्स असतात मराठी सिनेमातल्या आणि त्याच या मूवीमध्ये दिसत आहेत, त्याच त्या मूवीमध्ये दिसत आहेत. आय थिंक इट्स हाय टाईम नाव की मला असं वाटतं एखादा सिनेमा चाललाय ना तो त्याला त्याचं वेगळं चालू द्या. म्हणजे उगाच आता ते चाललंय समीकरण म्हणजे लगेच आपण तसंच काहीतरी 1-2 महिन्यामध्ये शूट पटापट आटोपायचं आणि लगेच पुढचा तशाच थाटणीचा सिनेमा घेऊन यायचा, त्याला प्रेक्षक वैतागतात. वाळवी हा सिनेमा अत्यंत भारी होता. म्हणजे तसे सिनेमे बनले पाहिजे मला असं वाटतं की जिथे तुम्ही थोडंसं थ्रिल असेल, ॲक्शन असेल किंवा लव्ह स्टोरीज ना वी आर लाईक टायर्ड ऑफ इट नाव. आणि आय ट्रूली फील की आता मराठी सिनेमासृष्टीमध्ये ना लव्ह स्टोरीज आणि कॉमेडी हे 2 जॉनर पूर्णतः शटडाऊन करायला पाहिजे, वेगळं काहीतरी शोधायला पाहिजे. आता सध्या अल्ल्याड पल्ल्याड लय भारी काम करतोय. ऑफकोर्स त्या सिनेमामध्ये पण बऱ्याच त्रुटी आहेत, पण काहीतरी वेगळं त्यांनी आणायचा प्रयत्न केला ना, त्याच्यामुळे तो सिनेमा गाजतोय. म्हणजे प्रेक्षक कुठच्या सिनेमांना
सपोर्ट करताय, काय त्यांना आवडतंय, काय नाही आवडत, या सगळ्या गोष्टींबद्दल नक्कीच विचार करायला पाहिजे. आता हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. मला असं वाटतं पुढच्या अजून 10-15 सिनेमे येतीलच. अगेन बायकांच्या आणि महिलांच्या आजूबाजूला फिरणार आहे. तर बघूया नक्की हा सिनेमा कसा असणार आहे. बाय द वे, हा सिनेमा म्हणजे बाई ग हा सिनेमा 12 जुलैला येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला, म्हणजेच पुढच्या महिन्यात. त्यामुळे बघायला विसरू नका. या सिनेमाचे अपडेट सगळं काही तुम्हाला मी देत राहील. मराठी सिनेमासृष्टीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सिटी लाईट्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुमचं काय मत आहे, विमेन सेंट्रिक सिनेमा हे बनायला पाहिजेत अजून का नाही, आणि नक्की अजून वेगळ्या कुठच्या विषयावरती सिनेमे बनायला पाहिजे तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.